लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या तुम्हाला डबल हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना हा डबल हप्ता भेटणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। ज्या ताईंना लाडक्या ताईंना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये, ज्या ताईंना जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे, ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, आतापर्यंत जून महिन्याचा हप्ता कुणाला भेटला नाहीये, ज्या ताई लाडक्या ताई काळजी करत बसल्या होत्या त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता किती जमा झाले आहेत एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। सरकारकडून ही मोठी बातमी समोर आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि बघा, अशा स्वरूपाचे महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी हा आपला जो चॅनल आहे ट्रिक्स गुरु, याला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला आता वेळ न वाया घालता डायरेक्ट तुम्हाला खुशखबर सांगणार आहे, आनंदाची बातमी सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना या ठिकाणी जून व जुलै महिन्याचा हप्ता वाटप या ठिकाणी कशा स्वरूपात होणार आहे, डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तर अशा स्वरूपाची एक मोठी बातमी आली आहे। तर लाडक्या ताईंनो, ज्या ज्या ताईला जून महिन्याचा हप्ता भेटला नव्हता त्यांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, सर्वांना 3000 रुपये हवेत का, पटपट सर्वांनी सांगा। लाडक्या ताईंनो, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, पण त्याच्यासाठी काही पात्रता आहेत। लाडक्या ताईंनो, जर तुम्ही या ठिकाणी पात्रतेत बसलात तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे पुढे भेटणार आहेत। तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत। चला, तर या ठिकाणी कोणत्या महिलांना डबल हप्ता भेटणार आहे याच्याबद्दलची बातमी या ठिकाणी समोर आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 3000 कुणाला मिळणार आहे, 3000 म्हणजे डबल हप्ता कुणाला भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 13वा हप्ता कधी मिळणार आहे, म्हणजे ज्या ताईला या ठिकाणी 12वा हप्ता भेटलेला आहे, जून महिन्याचा हप्ता भेटलाय, त्याला 13वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल देखील मोठी बातमी समोर आलेली आहे। तारीख एक समोर आलेली आहे, ती तारीख तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला, वेळ न वागेल तर डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करूया। चला, फास्ट स्वरूपात तुम्हाला डायरेक्ट न्यूज दाखवत आहे। या ठिकाणी न्यूज पेपरची एक मोठी बातमी आहे, यांचं टीव्ही चॅनल पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता। थोडक्यात या न्यूज पेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। तर बातमी काय आहे तुमच्या समोर बघा, या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती। बघा लाडक्या ताईंनो, तुमच्या समोर बातमी आहे। थोडक्यात या ठिकाणी बातमी या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे। तर काय बातमी आहे, या लाडक्या बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। आता अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांना हे 3000 रुपये मिळणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे 3000 रुपये कुणाला भेटणार आहेत, ज्या ताईंना जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्या ताईंना 1500 रुपये 12व्या हप्त्याचे आणि 1500 रुपये 13व्या हप्त्याचे अशा स्वरूपाचे डबल हप्ता, म्हणजे त्यांना 3000 रुपये अकाउंटला येणार आहेत। तर सर्वांसाठी ही खुशखबर आलेली आहे। ज्या ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर आमचं नाव यादीतून काढले की काय, सर आमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत तरी आम्हाला पैसे अकाउंटला का आले नाहीत, लाडक्या ताईंनो काळजी करू नका। अशा भरपूर साऱ्या ताई या ठिकाणी विचारत होत्या, की त्याच्या विचारण्यानंतर या ठिकाणी सरकारने एक मोठं या ठिकाणी पाऊल घेतलेलं आहे, त्यांनी एक माहिती दिलेली आहे, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। चला या ठिकाणी बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी पुराव्यासहित बघा, हे न्यूज पेपर आहे, न्यूज पेपरचं 3000 रुपये जमा होण्याची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। बघा, तर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी आलेली आहे। काही महिलांच्या बँक खात्यावर लवकरच थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या महिलांना मागील हप्त्याचा लाभ मिळालेला नाहीये त्यांना आता एकत्रित रक्कम मिळण्याची आशा या ठिकाणी आलेली आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, कुणाला मागचा हप्ता भेटलेला नाहीये पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटले नाहीये, पण लक्षात घ्या पात्रता तुमच्या पूर्ण कंप्लीट असायला पाहिजेत। जर तुम्ही पात्रतेत बसत असलात, यादीमध्ये बसत असलात, तर आणि तरच तुम्हाला पुढचा हा म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे। एकत्र म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, ते पण पुढच्या वेळेस, आता नाही। लक्षात घ्या, याची तारीख या ठिकाणी तुम्हाला मी नंतर सांगेल, या खाली या ठिकाणी तारीख काय दिली ती बघूया। पण लाडक्या ताईंनो या ठिकाणी लक्षात घ्या, पुढे या ठिकाणी बघूया। या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात। ही योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देण्याचा उद्दिष्ट या ठिकाणी साधलेलं आहे।
तर बघूया अजून या बातमीमध्ये काय सांगितलेले. तुमच्या समोर सगळ्या बातम्या. हप्ता वेळेवर न मिळाल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. बघा, काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं, बऱ्याच या ठिकाणी अजून जवळजवळ 40-50 लाख ताई म्हणले तरी चालेल, एवढ्या साऱ्या ताईंना या ठिकाणी अजून हप्ता भेटलेला नाहीये. तर त्या ताईंमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की सर आम्हाला हे पैसे कधी भेटणार आहेत. तर त्यांच्यासाठी ही बातमी आलेली आहे. आणि 13वा हप्ता, बऱ्याच ताई म्हणत असेल की सर आम्हाला आता 12वा हप्ता भेटलाय, मग आम्हाला 13वा हप्त्याबद्दल बोला. तर लाडक्या बहिणींनो, 13वा हप्ता पण तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी खाली बातमी आहे त्याची. त्याच्यामुळे ज्या ताई अशा म्हणत असेल की सर 13वा हप्त्याबद्दल बोला, तर 13व्या हप्त्याबद्दल पण यांनी बातमी दिलेली आहे. त्या न्यूजपेपर मध्ये बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला ज्यांना हप्ता भेटला नव्हता 12वा हप्ता त्यांच्यासाठी बातमी आहे, आणि 13वा हप्ता खाली या ठिकाणी दिलेला. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप महत्वाची बातमी, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे. चला त्या लाडक्या बहिणींनो बघूया. हप्ता वेळेवर न मिळाल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यापासून या योजनेमध्ये नियमित हप्त्याचे वितरण अडचणी आलेल्या आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता जून मध्ये मिळाला. दरम्यान जून हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला. बघा, सेम असंच होईल. प्रत्येक महिन्यामध्ये पुढे चाललंय. लक्षात घ्या, या ठिकाणी भविष्यात मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाहीये. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रम वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक महिलांना वाटत आहे की त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे का. तर बघा, बऱ्याच ताईंना असं पण वाटायला लागले की आपलं नाव काय वगळण्यात आलंय की काय, यादीतून काढले की काय. सगळे माझे पात्रता कंप्लीट आहे, माझं डीबीटी कंप्लीट आहे, माझं या ठिकाणी माझ्या घरी 4 चाकी नाहीये, माझं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, माझं फॉर्म पण अप्रूव्ड आहे, माझं सगळंच पूर्ण आहे, तरी मला हप्ता का भेटत नाहीये. तर अशा स्वरूपात लाडक्या ताईंना वाटतं की आपलं नाव वगळण्यात आलेलं आहे का. त्याच्याबद्दल सरकारने आता माहिती पुढे दिली. बघा, हे नीट वाचा. तर ज्या ताईंना वाटप झालेलं नाहीये, त्यांना हप्ता मिळालेला नाहीये, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये, नीट वाचा, आता नीट वाचा. ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना जून व जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळून 3000 रुपये जमा होऊ शकतात. तर अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे की हे नीट वाचा. अधिकाऱ्यांनी, परत सांगतोय बघा, नीट ऐका. लाडक्या ताईंनो, व्हिडिओ थांबवायचा नाही. खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलंय, नीट वाचा. या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे की लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे आणि काही दिवसामध्ये रक्कम जमा झाली नसल्यास स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. बघा, लाडक्या ताईंनो, आता काळजी करायची गरज नाही. बऱ्याच टाइम होतं की सर आम्हाला आता पैसे भेटत नाहीयेत, आमचं याच्यातून नाव काढले की काय. असं काही झालेलं नाहीये अजून तरी. ह्यांनी सांगितले, अधिकाऱ्यांची एक माहिती आलेली आहे की अधिकारी काय म्हणत आहे तुम्हाला की बाबा जर तुम्ही बँकेत तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा, ह्या आठवड्यामध्ये वगैरे, किंवा जर नसतील आले तर डायरेक्ट तुम्ही एक काम करू शकता. आज पण जाऊन तुम्ही जवळच तुमचं जे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये असतं ते काय असतं, महिला व बाल विकास कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं. त्या विकास कार्यालयामध्ये जाऊन तुमचं नाव वगैरे सांगायचंय. तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती भेटणार आहे. खूप महत्वाची बातमी समोर आली. तर लाडक्यांनो, आता ही बातमी झाली आहे जून महिन्याचा हप्ता न भेटलेल्या हप्त्याबद्दलच्या ताईंची. आता 13व्या हप्त्याबद्दलची ही बातमी आली आहे. थोडक्यात न्यूजपेपरची ही बातमी आहे. ही बातमी माझी नाही. परत सांगतो, बऱ्याच लाडक्या ताईंना संभ्रम निर्माण होतो की सर तुम्ही काही तारीख सांगितली का. मी तारीख सांगितलेली नाही. परत सांगतोय, मी माझी अजून तारीख सांगितलेली नाही. जसं मागच्या महिन्यात मी सांगितलं जून महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार नाही, तो 6 जुलैच्या अगोदर, आषाढी एकादशीच्या अगोदर भेटेल, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. त्याच स्वरूपात यावेळेस जून महिन्याचा हप्ता संपला, आता जुलै महिन्याचा हप्ता 13वा हप्ता कधी भेटणार आहे हे मी अजून तारीख सांगत नाहीये. हे थोडक्यात न्यूजपेपरवाल्यांनी काय सांगितले ते तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, तर 13वा हप्ता लवकरच जमा होणार आहे अशा स्वरूपाची बातमी त्यांनी दिलेली. या योजनेचा आतापर्यंत 12 हप्त्याचा लाभ दिला गेलेला आहे. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी त्यावर काम सुरू असून तो जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजे आता हा 3रा आठवडा तर चालू होईल, पुढचा आठवडा जो असणार आहे म्हणजे पुढच्या सोमवारपासून या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की जुलैचा हप्ता पुढच्या सोमवारपासून चालू होईल. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं वाटतंय का जर हप्ता हा पुढच्याच आठवड्यात भेटायला पाहिजे,
म्हणजे 13वा हप्ता पुढच्याच आठवड्यात चालू व्हायला पाहिजे असं कोणत्या कोणत्या ताईला वाटते एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटलाय का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि 13वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर हवाय का एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की 18 जुलैपर्यंत या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला मागणी करायची आहे लवकरात लवकर पैसे आमच्या अकाउंटला द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.